होय काय तुमच्याकडे 150 गोण्या कांदा आहेत, तुम्ही कसं पैसा ही पैसा होगा मस्त ना आता फोडायला लागले हाताने बरं घेवा खोरही द्यायची तरी हाताने 12 फोडीचे. हे गाइस मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. चलिए शुरू करते हैं. तर बघा की बाय सगळे एवढ्या मोठे त्यांनी लावायचे वावरात सगळ्या नळ्या अर्ध्यात आलंय इथून खाली पाणी चाललंय. काल बघा जाऊन रोप टाकलंय त्याला पाणी देतात, काल अर्ध झालतं आणि डुकरांनी सगळं यांचं वावर खाल्लंय लावायचं. अरे बापरे पडाक पाडीला लावायचं वावर. चला तर बघा की वावर आहे कालचं बाय अर्ध्यातून एवढं पलीकडे भिजलंय. आलंय काही नाही दुसरा ब्लॉक काढायला म्हणून यांच्यात मागं पाया पडावं लागतं धरावं लागते. तर हे बी इकते भाव खातेत ना की यायचं इकते भाव काय म्हणावं आता. बोला म्हणलं काही सांगा तुमच्या वावरातलं, सांगा काय म्हणतोय तुमच्या वावराबद्दल, किती रोपे काय इकते भाव खाते नावावर मारायला लागेल. हा एवढं नाही खोटं बोलावा. 10 किलो रोपे हा आणि 2 माणसं टाकायला होत्याला. मी सांगतो बघा एवढ्याच्यात 3 किलो रोप टाकलेलं आहे आणि काल ही मागं कालायला नाना टाकायला होती पुढं आणि मी ब्लॉक काढायला होतो. समझ गया. काल एवढं पाणी दिलंय आणि आज एवढं राहिलंय पाणी द्यायचं हेच चाललंय. आणि यांना लय भाव चांगला आहे. चुप कर बे कुत्ते. इथं भाव ते काय म्हणावं आता. ब्लॉक काढायला दुसरीकडे जागा नाही म्हणून यावं आम्ही यांच्याकडं आणि हे इथं भाव सांगावं की अरे भाई तो पीछे पड़ गया यार. तुम्हाला बरं हे खा तुम्ही जाम खा. ठीक है. होय जाम खाल्ल्यावर तर बोलताना काही नहीं. हा धरा एक जाम धरा. अच्छा धरा एक जाम. ठीक है समझ. खाणार आहे तर बा आम्ही ब्लॉग चालू केलाय म्हणून नाही म्हणते तर ते थोड्या वेळच्याने खाणार आहेत. आता खिशात टाकून दिलाय तसं म्हणावं लागत. मी घेतलाय बारीक 2 खाऊन आलो आत्ताच. आता दाखव काय चलत बा. आता यांना 12 मोडायची बा. एक सारा झालाय ते कालचा अर्धा राहिलेला. 12 मुडीत आता हाताने मोडीते तर खोरं काय पूजाला ठेवलं काय इथं. बात तो सही है. मोडीलाय 12. बघा आता 12 कोरण म्हणून लगेच त्यांनी दर इथं पाला आणून ठेवला लिंबाचा. 12 मोडा का लिंबाचा पाल लावत दर 12 आणून ठेवला. लावला आता 12 टोकरू नाही म्हणून. कोराव नाही म्हणून 12 म्हणून. कालचा कांदा आमचा गेला 50 रुपये किलो. बा गुरुदाजीकडं आता तुम्हाला सांगू शेतकरी किती मोठे आहेत ते. काल त्यांचा कांदा 50 रुपये गेलाय आणि 150 गोणे त्यांच्याकडे कांदा आहे आता वखार. ते बा मोठ्याला कांदा आहे जांबापेक्षा मोठ्याला कांदा आहे आणि मोठे शेतकरी ते. होय काय तुमच्याकडे 150 गोण्या कांदा आहेत, तुम्ही कसं ते करतात काय म्हणतात त्याला फील कसं करतात. पैसा ही पैसा होगा. किती पैसे येतील वाटते तुम्हाला. किती ना 4 1 लाख रुपये. मग तुम्हाला काम करायची गरज नाही. आता वरदून काय करायचं पाडायचं. वर दुकान करून पडायचं. अच्छा अच्छी बात नाही. बघा आता नाजूक इथं 3 किलो एवढं रोप टाकलंय आणि अजून खेळाय सगळे वावर आहेत त्यांचे खालचे वरचे सगळे लावणार आहेत. आता खोटं नाही बोलायचं की बा हे खालचे 2 हे वरचे 2 तिकडं 2 येतं 5-6 वावर आहेत एवढे कांदे लावायला. आतंक दुसरा बाबू भाई. औ पण त्यांच्याच तोंडा ऐका किती एकर जमीन आहे बरं सांगा. 20 एकर जमीन आहे ना. जसं म्हणतात तसं ओरिजिनल 20 बरं. ओके 20 एकर जमीन आहे त्याच्यापैकी 2 एकर कांदा लाविते. नाही 5 एकर कांदा आहे. 20 एकराला तेवढं सोबत येतं. पर 5 एकर तर 5 एकर कांदा आहे. आता लावलाय काय आता आला झाला. किती 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 वहिन एवढं रोपात कांदे लावून वावर. 3 एकर होईल ना. मोठ्याने बोला राव आवाज येत नाही. 3 एकर होईल ना लावून. असं रोप एकी जागे येतंय वडून तसं नका करू तुम्ही. रोप नसतं बा चांगलं सपाट पाणी बसतंय सपाट. टेकडे टाकून दातरी दाखवा एवढा नवीन जमाना झाला लोखंडाचा तरी बी लाकडाची वापरी तिथं. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. कालच रोप टाकलेलं आहे याच्यात. बा दात्रेने हे असे काम करतात की पलीकडून पाणी पडत होतं म्हणून अलीकडून घालायसाठी वारंबा तयार करतात बा पुढं लगेच. सध्या तुमच्या कामावरूनच माझे ब्लॉग चालू इथं दररोजचे नाही तर औ तुमच्या कामावरूनच नाही डेलीचे ब्लॉग चालू इथं. बात तो सही है.
पार्टी द्यायला पाहिजे तुम्ही. देऊ ना काय श्रावणात कोंबडी देऊ ना. श्रावणामध्ये कोंबडी खाऊ घालतात. पाप लागन, पाप महापाप. काय केलंय त्यांनी जुगाड. आता लाकूड टाकून दिला आड, कडी काटा राहते तो कॅशा म्हणून Tecnologia. लाकूड आड टाकलं आणि 12 फुटलं. तरी म्हटलं कसं काय गेले तिकडे. 12च फुटलं त्यांचं आत्ता दिलेलं. तुम्हाला दाखवलं की नाही वा पलीकडचं साऱ्यात पाणी आलं. मी आल्यावर काय तर कुठं नव्हतंच का. बात तो सही है. मुंडका आली तिथं बा म्हणजे आज म्हणतात. बघा त्यांचं जुगाड कामाला यायला लागलेलं आहे. पाणी बरोबर फुगत आहे ना आधी इकून यायला लागलंय. जुगाड जुळलं, लाकूड काढलं. लाकडाचं जुगाड आहे. क्या ये क्या आता पुढं टाकते ना एकाकडे कोण पाणी होतं म्हणून त्यांनी आणलंय. देखो देखो. तर बघा 12 फुटलंय. मी हातानं 12 फुटलेलं देतात नसते. ते 12 बी फुटलं होतं आणि हे 12 बी फुटलं होतं. दोन्ही 12 फुटलेत. तर बघा काय यांची गुडदाईचे हाल चालले. तर तिकडे वरब्या चलू चलू वरब्या मोडीले. तर इकडं पाणी बसाना त्यांचं नीट उडी खाल्ली. पाणी बसाना तर लय हाल चाललेत ना तुमचे. बघा गुडदाईच्या तळ्यासारखंच पाणी बसलंय. काय वाफ्यात पाणी बसलंय या ना. आता फोडायला लागले हाताने बरं का. खोरही द्यायची तरी हाताने 12 फोडीते. फोल्ड 12. ते आपल्याला नाही बघायचं काय. आमची यूज आहे ना तर म्हणून आम्ही आमचे स्वतःच बघत ग्रोथ करायला. आणि तुम्ही आम्हाला दुसऱ्याच व्हिडिओ बघायला लावा. काय नवीन दाखवा मला हेच कळाय ना. हेच वावरातले काम हेच दाखवू मग डोकं भिंगायला लागले. सांगा ना तुम्ही नवीन उपाय. कापलं होतं ते. काय तुम्ही उपाय सांगायच्यात नवीन काय करावा. पैसे नाहीत रे. पैसे असते ना उपायचा पप्पा काढेला असता ब्लॉक. मग ब्लॉक तरी कसं चालला मला काहीतरी उपाय द्यावर ब्लॉक चालायसाठी. काय मस्त मला कोंबडं कापायचं. आणि पाणी प्यायचं. नक्की पाणी आहे का ती आंबे आहे ना लाल. काय नाही असं म्हणल्या मग ब्लॉक लवकरच चाललेत. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. तर बा आता शेवटचा वापर राहिलाय गुडदाईचा. एवढा भेजायचा. एवढं झाल्यावर काय करायची. एवढं झालं आता खाली वापर राहिला ना समोर. खाली वापर राहिला वय. मला वाटलं पाणी सोडायचं. उडदाला पाणी सोडायचं. मोर सारा फुटला. झालेलं आपलं रोप भिजायचं. 5 किलो रोप आहे आपलं हे. बोलला कर नाही सांग. चला तर बा आता गुरुदाईचा शेवटचा वापा चाललाय. त्यांचं भिजायचं झालंय सगळं रोप. काय ब्लॉक काढायला नव्हतं म्हणून आलो होतो. आता मला बी जावं लागेल. काही काम आहे का घरी जाऊन बघावं लागेल. रस्त्यासारखं जाऊन बसावं नाही लागणार असं कुठं बी. आलतो झालं आपला कंटेंट. चला आता मी चाललोय. चला तर अशीच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.